आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार, तर शिवसेनेच्या वाट्याला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब। एक नरेटिव्ह तयार व्हायच्या आधीच सरकारच्या बाजूने नरेटिव्ह तयार करा। भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती। टेंडरच्या मागे लागू नका अशाही सूचना दिल्याची माहिती। मुंबईत वरळी डोममध्ये उद्या ठाकरे बंधू विजय मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी, बॅनरवर बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। उद्याच्या विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा टीजर, विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा टीजर जारी। महाराष्ट्रात आवाज मराठीचाच, मातोश्री परिसरात बॅनरबाजी, बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झालेले नाही तर ते तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आहे। रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंचा विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी, मनसे ठाकरेंच्या सेनेनं लावलेल्या बॅनरनं सरकारला डिवचलं। राज्यात सरकार तिघांचं पण ओढ लागली, 2 भावांची बॅनरवर आश्रय। नागपुरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी नागपुरातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने। मनसेचे 40 ते 50 प्रमुख पदाधिकारी मुंबईसाठी रवाना। उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची जय्यत तयारी। आज रात्री 8 वाजता नांदगावकर आणि परब तयारीचा आढावा घेणार।